न्यायालयाने फटकारल्यानंतर नवी मुंबई पालिका प्रशासनाला जाग आली. नवी मुंबई अनधिकृत बांधकामासंदर्भात पालिका संबंधित अधिकाऱ्यांचे नावे सादर करणार आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल गेटे यांचं नाव असून नवी मुंबई पालिकेचे माजी अधिकारी अमरीश पटणीकर, डॉक्टर कैलास गायकवाड, रोहित ठाकरे या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पालिका प्रशासन पुढील सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर ही माहिती मांडणार असल्याची आता माहिती मिळते. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी. नवी मुंबई शहर हे सुसज्ज शहर मानलं जातं, मात्र याच शहराला आता अनधिकृत इमारतींचा विळखा बसलेला आहे. आपण जर पाहिलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडत आहे आणि यामध्ये 5,000हून अधिकच्या इमारती आहेत नवी मुंबईमध्ये, त्या अनधिकृत असल्याचं वास्तव हे समोर आलं होतं. अधिकारी आहेत त्यांची नावं हे देणार आहेत. आपण जर पाहिलं असेल तर यामध्ये सर्वात पहिलं नाव जे येतं ते अतिरिक्त आयुक्त असतील ते राहुल गेटे यांचं नाव यामध्ये आहेत आणि 4 माजी अधिकाऱ्यांची नावं देखील मंगळवारी उच्च न्यायालयामध्ये सादर केली जाणार आहेत. यामध्ये माजी अधिकारी अमरीश पाटणीकर आहेत, डॉक्टर कैलास गायकवाड आहेत, रोहित ठाकरे आहेत आणि निलेश मोरे अशी या अधिकाऱ्यांची नावं पाहायला मिळतात. मात्र 295 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. त्यामधले या 5 अधिकाऱ्यांचं नावं आता ही मंगळवारी आयुक्तांतर्फे किंवा प्रशासनातर्फे सादर केली जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. त्यामुळे आता फक्त 5 अधिकारी नको तर संपूर्ण जे बाकीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी अपेक्षा आता नवी मुंबईकर असतील किंवा विरोधक असतील त्यांच्याकडनं केली जात आहे. त्याचसोबत अधिकाऱ्यांवरच नाही तर जे काही सत्ताधारी असतील किंवा मग पॉलिटिकल लोक असतील, राजकीय लोक असतील त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. त्यामुळे आता कोणावर कारवाई होणार, कोणाला जबाबदार ठरवलं जाणार किंवा या 5 अधिकाऱ्यांपैकी जबाबदार कोण ठरत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.